अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता सगळेच जण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहेत. तर आज 28 नोव्हेंबरपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे. तर सर्वात आधी मी पूजेची मांडणी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. तर येथे चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरायचे आहे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे स्थापन करायचे आहे, मध्यभागी ठेवायचे आहे. आणि त्यानंतर येथे एका साईडला उजव्या बाजूला कलश स्थापन करायचा आहे. तर कलशमध्ये गंध, अक्षता, पुष्प वाहून त्यावर आंब्याच्या पानांची डहाळी ठेवायची आहे किंवा विड्याची पाने असली तरीसुद्धा चालणार आहे. आणि त्यानंतर येथे नारळ ठेवायचा आहे. आणि नारळ ठेवल्यानंतर त्याला आपण जो तांब्या घेतलेला आहे त्यालासुद्धा आपण गंध खालून वरती असा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपण कलशाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. गंध, अक्षता, पुष्प वाहायचे आहे. आणि त्यानंतर येथे स्वामी समर्थांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. गंध, अक्षता, पुष्प वाहून त्यांची पूजा करायची आहे. आणि त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे. तर खडी साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि त्यांना पाणीसुद्धा ठेवलेले आहे. तर आपण येथे गुरुचरित्र करणार आहोत. त्यानिमित्ताने गुरुचरित्र पोथीची आपण संपूर्ण पूजा करायची आहे. मनोभावे आपण पूजा अर्चा करायची आहे आणि त्यांना गंध, अक्षता, पुष्प वाहायचे आहे. आणि त्यानंतर येथे समय असले तर समई ठेवायचे आहे. आणि नंतर धूप दीपारती आपण येथे करून घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला जर रांगोळी काढायला आवडत असेल तर रांगोळी काढून आपली जी पूजाची मांडणी आहे ती सुशोभित करू शकतात. आणि छानपैकी असे आपली ही पूजेची मांडणी तयार झाली आहे. श्री स्वामी समर्थ.